प्रकाश निकम यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे तिरंगी लढत निर्माण झाली आहे। येथे महायुतीकडून हरिश्चंद्र भोये उमेदवार आहेत। निकमांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या मतांची विभागणी झाली आहे। महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। सुनील भुसारा आणि अपक्ष उमेदवार प्रकाश निकम हे दोन्ही उमेदवार मोखाडा तालुक्यातीलच आहेत। त्यामुळे येथूनही मतांच्या विभागणी होण्याची शक्यता आहे। मतांच्या विभागणीचा फायदा कोणाला होणार याविषयी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत। विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी 2019च्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुनील भुसारा आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सरळ लढत झाली होती। त्यावेळी स्वपक्षातूनच सवरांना विधानसभाचा सामना करावा लागला होता। त्याचा फायदा सुनील भुसारांना झाला होता। त्यावेळी सवरांना 21,399 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र उमेद न खचता सवरांनी पुन्हा मतदारसंघाची बांधणी केली। त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हेमंत सवरांना याच मतदारसंघातून सुमारे 33,000चे मताधिक्य मिळाले आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। यावेळी मतदारसंघाची राजकीय परिस्थिती बदलली आहे। युतीमध्ये उघड बंडखोरी झाली आहे। त्यामुळे मतांची विभागणी अटळ झाली आहे। त्यामुळे युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतांसाठी पराकाष्ठा करावी लागत आहे। गतवेळच्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील भुसारांनी मोखाडा तालुक्यात 8,000, जव्हारमधून 12,500हून अधिक तर विक्रमगडमध्ये 1,500हून अधिक मताधिक्य घेतले होते। मात्र राष्ट्रवादी दुबगल्याने त्यांचे जुने सहकारी त्यांच्यापासून दुरावले गेले आहेत। तर यावेळी महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोये हे जव्हार तर बंडखोर अपक्ष उमेदवार प्रकाश निकम हे मोखाडा तालुक्यातील असल्याने दोन्ही तालुक्यात मतांची विभागणी होणार आहे। दरम्यान माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांनी मनसेच्या इंजिनवर स्वार होऊन तिन्ही प्रमुख उमेदवारांना आव्हान उभे केले आहे। ते वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गट तसेच विक्रमगड तालुक्यातील काही भागातून तिन्ही उमेदवारांच्या मतांना छेद देऊ शकतात। विक्रमगड तालुक्यात जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी मोठी ताकद उभी केली आहे। अपक्ष बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांना त्यांचा पाठिंबा मिळाला आहे। त्यामुळे विक्रमगड तालुक्यातही मतांची विभागणी होत आहे। त्यामुळे विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटात सर्वच ठिकाणी मतांचे विभाजन होत आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात कस लागला आहे। ही मतांची विभागणी कोणाला तारणार आणि कोणाला हरवणार हे मतदार राजा 20 नोव्हेंबरला मतदानातून ठरवणार आहे।